एका माणसाने एक पात्र निर्माण केलं. ते पात्र इतकं जिवंत झालं की त्या माणसाला त्याचाच राग आला. त्याने ते पात्र मारून टाकायचं ठरवलं आणि जेव्हा त्याने ते मारलं, लंडनमधील लोक रस्त्यावर उतरले. काळ्या रिबीन लावल्या, हजारो पत्रे आली, त्याला परत आणा. एका काल्पनिक पात्रासाठी लाखो लोक रडले. आणि त्या माणसाने जगातील सर्वात तार्किक गुप्तहेर निर्माण केला. तोच माणूस स्वतः मेलेल्या माणसांची बोलण्यावर विश्वास ठेवायचा, परींच्या फोटोंवर विश्वास ठेवायचा आणि हॅरी हाऊडिनीशी भांडायचा. हे होते सर ऑर्थर कॉनन डॉयल. आज त्यांची संपूर्ण कहाणी ऐका, कारण ही कहाणी शेरलॉक होम्सपेक्षाही जास्त रोमांचिक आहे. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत हडाव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्य कार्ट. 22 मे 1859 एडिनबर्ग, स्कॉटलंड. एका गरीब आयरिश कॅथलिक कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. नाव ऑर्थर इग्नॅटियस कॉनन डॉयल. वडील चार्ल्स डॉयल, एक कलाकार, पण दारूच्या आहारी गेलेले. घरात सतत आर्थिक टंचाई. आई मॅरी डॉयल, एक हुशार जिद्दी स्त्री. तिनेच ऑर्थरला गोष्टी सांगायची आवड लावली. रात्री झोपण्यापूर्वी ती कहाण्या सांगायची आणि ऑर्थर डोळे विस्फारून ऐकत राहायचा. वडिलांची परिस्थिती आणखी बिघडत गेली. घर सांभाळणं कठीण झालं होतं. आईने एक कठीण निर्णय घेतला, ऑर्थरला पाठवायचं जेझुईट शाळेत, लँकशायर, इंग्लंडला. तो फक्त 9 वर्षांचा होता आणि घरापासून दूर एकट्याने तो शिकू लागला. त्या शाळेत ऑर्थरने वॉल्टर स्कॉट, ज्युल्स वर्ने यांचं साहित्य वाचलं. त्याला लेखनाची इतकी आवड लागली की त्याने शाळेत स्वतःची एक छोटी मॅगझिन सुरू केली, द स्टोनीहर्स्ट फिगॅरो. एका शाळकरी मुलाने मॅगझिन सुरू करणं हे त्याच्या भविष्याचं लक्षण होतं. पण जेजुईट शिक्षण ऑर्थरला आवडलं नाही. कठोर नियम, धार्मिक बंधन आणि हळूहळू ऑर्थरचा धर्मावरील विश्वास उडाला. तो ॲग्नोस्टिक झाला. त्या जेजुईट शाळेतून बाहेर पडताना त्याने मनाशी ठरवलं की आयुष्य स्वतःच्या बुद्धीने जगायचं, कुठल्याही बंधनाशिवाय. 1876 साल ऑर्थर एडिनबर्ग युनिव्हर्सिटीच्या मेडिकल स्कूलमध्ये दाखल झाला. वय वर्ष 17 आणि इथे त्याची भेट झाली एका असामान्य माणसाशी, डॉक्टर जोसेफ बेल. एडिनबर्ग इन्फिर्मरीमधील एका सर्जन. उंच, बारीक, तीक्ष्ण राखाडी डोळे, कोंदार खांदे, झटकन चालणं आणि एक अद्भुत क्षमता समोरच्या माणसाला एका नजरेत ओळखण्याची. ऑर्थर बेल यांच्या क्लिनिकमध्ये होता क्लर्क म्हणून. एक दिवस एक रुग्ण आला. बेल यांनी त्याला पाहिलं एक क्षण आणि म्हणाले, तुम्ही लष्करात होता, नुकतेच परत आलात अफगाणिस्तानमधून. तुमच्या उजव्या हाताला दुखापत आहे. तुम्ही एक सुतार आहात हे तुमच्या बोटांच्या खुणांवरून कळतं. तो रुग्ण थक्क झाला. हे सगळं तुम्हाला कसं कळलं? बेल शांतपणे म्हणाले, मी पाहिलं, फक्त नीट पाहिलं. जे इतर पाहतात पण लक्षात घेत नाहीत ते मी लक्षात ठेवतो. ऑर्थरने हे ऐकलं आणि त्याच्या मनात एक विचार चमकला. हे तंत्र जर एखाद्या गुप्तहेराला वापरता आलं तर? त्या एका विचाराने जगातील सर्वात प्रसिद्ध काल्पनिक पात्र जन्माला येणार होता. पण ते अजून काही वर्षानंतर. ऑर्थर नंतर बेल यांना एक पत्र लिहितात, शेरलॉक होम्सचा मी तुम्हाला ऋणी आहे. तुमच्या निरीक्षण आणि तर्कशक्तीने मला होम्स घडवायला मदत केली. 1881 साल ऑर्थरने मेडिकल डिग्री मिळवली, पण रुग्णांची प्रतीक्षा करत बसण्यापेक्षा त्याला जग पाहायचं होतं. तो गेला आर्क्टिकच्या एका वेलिंग जहाजावर शिप सर्जन म्हणून. बर्फाच्छादित समुद्र, प्रचंड वेल्स आणि त्या अनुभवातून त्याने लिहिल्या पहिल्या गोष्टी. समुद्रावरून परत आल्यानंतर ऑर्थर गेला वेस्ट आफ्रिकेच्या एका जहाजावर आणि परत आल्यावर 1882 साली त्याने पोर्ट्समाउथ जवळ साऊथ सीमध्ये स्वतःची डॉक्टरची प्रॅक्टिस सुरू केली. पण रुग्ण येत नव्हते. खिडकीतून बाहेर पाहत ऑर्थर बसायचा आणि रिकाम्या वेळेत लिहायचा कथा, निबंध, कादंबऱ्या, कारण त्याला माहीत होतं की आपण फक्त डॉक्टर नाही आहे, आपण एक लेखक आहोत. 1879 साली त्याची पहिली गोष्ट प्रकाशित झाली, द मिस्ट्री ऑफ ससासा व्हॅली, चेंबर्स एडिनबर्ग जर्नलमध्ये. त्या दिवशी ऑर्थरने आईला पत्र लिहिलं की माझं पहिलं पुस्तक छापलं गेलं. 1887 साल ऑर्थर साऊथ सीमध्ये प्रॅक्टिस करतोय. रुग्ण नाहीत, वेळ जास्त आहे आणि मनात एक विचार येतो, डॉक्टर जोसेफ बेल यांच्यासारखा एक गुप्तहेर जो निरीक्षणाने, तर्काने गुन्हे सोडवतो. त्याचं नाव ठेवायचं काय? ऑर्थरने नोटबुकवर लिहिलं, शेरिंगफोर्ड होम्स. त्यांनी ते पुसलं, परत लिहिलं, शेरलॉक होम्स. हो, हेच योग्य वाटतंय. आणि त्याचा साथीदार एक डॉक्टर वॉटसन, ऑर्थरसारखाच एक शांत, विश्वासू साथीदार. अ स्टडी इन सिरलेट लिहिली गेली, पण प्रकाशक मिळेना. एकाने नाकारलं, दुसऱ्याने नाकारलं आणि शेवटी वॉर्डलॉक अँड कंपनीने स्वीकारलं आणि दिले ऑर्थरला फक्त $25. त्याने सर्व अधिकार विकून टाकले.
€25 पण जेव्हा ती कादंबरी प्रकाशित झाली, डिटन्स क्रिसमस ॲन्युअलमध्ये वाचकांनी ती उचलली आणि म्हणाले, हा होम्स हा वेगळाच आहे. आणि खरी क्रांती आली 1891 साली. द स्ट्रँड मॅगझिनने होम्सच्या लघुकथा प्रकाशित करायला सुरुवात केली. दर महिन्याला एक कथा आणि लंडनमध्ये मॅगझिन येण्याच्या दिवशी लोक रांगा लावायचे. होम्स यावेळी कुठलं रहस्य सोडवणार असे ते म्हणायचे. ऑर्थर कॉनन डॉयल रात्रीतून सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक कमाई करणारा लेखक बनला. पण इथेच एक विचित्र समस्या सुरू झाली. ऑर्थर कॉनन डॉयल थकला होता. होम्सच्या कथांनी त्याला प्रसिद्धी दिली, पण त्याला वाटत होतं की मी फक्त होम्सचा गुलाम बनलो आहे. माझ्या ऐतिहासिक कादंबऱ्या, माझी खरी कला कुणाला वाचायचीच नाही आहे, कारण होम्स सगळं झाकतोय. नोव्हेंबर 1891 त्याने आईला पत्र लिहिलं की मी होम्सला मारण्याचा विचार करतोय, तो मला माझ्या चांगल्या कामापासून दूर ठेवतोय. आई म्हणाल्या, नाही, तू नाही करू शकत. पण ऑर्थरने ठरवलं होतं. डिसेंबर 1893 स्वित्झर्लंड रायकनबॅक फॉल्स, एक उंच भयानक धबधबा. होम्स आणि मोरॅरिटी एकमेकांशी भिडतात आणि दोघेही त्या धबधब्यात कोसळतात. होम्स मेला. पण लंडनमध्ये काय झालं? वाचकांनी काळ्या रिबीन लावल्या. स्टँड मॅगझिनची सबस्क्रिप्शन रातोरात घटली. हजारो पत्रे आली, होम्सला परत आणा. एका महिलेने डॉयलला पत्र लिहिलं की तुम्ही एक खुनी आहात. एका काल्पनिक पात्राच्या मृत्यूवर संपूर्ण ब्रिटन शोकात बुडालं. ऑर्थर कॉनन डॉयल एकट्याने बसला होता. त्याला वाटलं की आता मोकळं झालो, पण तो खरंच मोकळा झाला नव्हता, कारण होम्स मेला नव्हता. लोकांच्या हृदयात तो जगत होता. होम्सशिवाय डॉयल काय करत होते ते थांबले नाहीत. लिहित राहिले ऐतिहासिक कादंबऱ्या, प्रोफेसर चॅलेंजरच्या गोष्टी. आणि जेव्हा वॉर सुरू झालं साऊथ आफ्रिकामध्ये, डॉयल गेले डॉक्टर म्हणून, स्वयंसेवक म्हणून युद्धभूमीवर. साऊथ आफ्रिकामधून परत आल्यावर त्यांनी लिहिलं एक पॅम्फलेट ब्रिटिश सैन्याच्या बाजूने. आणि 1902 साली किंग एडवर्ड 7ने त्यांना नाईटहूड दिलं. सर ऑर्थर कॉनन डॉयल पण खुद्द डॉयल म्हणायचे की मला नाईटहूड होमसाठी नाही, बोवॉचच्या सेवेसाठी मिळालं. आणि मग जनतेचा दबाव इतका वाढला की डॉयलला नमावंच लागलं. 1901 साली द हाऊंड ऑफ बास्करविले आली. होम्स परत आला, पण हे होम्सच्या मृत्यूपूर्वीची कहाणी होती. आणि मग 1903 साली द ॲडव्हेंचर ऑफ द एम्प्टी हाऊस आली. होम्स जिवंत होता. रायकनबॅक फॉल्समधून तो वाचला होता. लंडन आनंदाने ओरडलं. डॉयलने शेवटी होम्सच्या कथा लिहिणं चालूच ठेवले. 1927 पर्यंत एकूण 56 लघुकथा आणि 4 कादंबऱ्या. 4 दशकांचा हा प्रवास. आता येतो डॉयल्स यांच्या आयुष्यातील सर्वात विचित्र आणि सर्वात दुःखद भाग, ज्याने लोकांना धक्का दिला. कारण हा माणूस ज्याने शेरलॉक होम्स निर्माण केलं, जो शुद्ध तर्क आणि विज्ञानावर चालतो, तोच माणूस मेलेल्या माणसांशी बोलल्यावर विश्वास ठेवायचा. डॉयल यांची पहिली पत्नी लुईसा ट्युबरक्लॉसिसने आजारी पडली आणि त्याच काळात डॉयल्स यांनी स्पिरिच्युअलिझममध्ये रस घेण्यास सुरुवात केली. मेलेल्या माणसाशी बोलता येतं का, हा प्रश्न त्यांना सतावत होता. पहिल्या महायुद्धात डॉयल यांचा मुलगा किंग्सले मरण पावला आणि त्या दुःखाने डॉयल पूर्णपणे तुटले आणि ते स्पिरिच्युअलिझमच्या अजून खोलात गेले. त्यांना वाटायचं की किंग्सलेशी बोलता येईल, त्याचा आवाज ऐकता येईल. आणि मग आली कॉटिंग्ली फेरिसची घटना. यॉर्कशायरमधील 2 मुलींनी परींचे फोटो काढले म्हणे. जग हसलं, पण डॉयल म्हणाले हे खरं आहे. त्यांनी त्यावर एक पुस्तकही लिहिलं. नंतर ते फोटो बनावट निघाले आणि डॉयल यांची खूप नाचक्की झाली. पण या काळात एक मित्र होता, हॅरी हाउडिनी, जगप्रसिद्ध मॅजिशियन. हाउडिनीला माहीत होतं की स्पिरिच्युअलिझम हा फसवणुकीचा धंदा आहे. त्याने डॉयलला समजवण्याचा प्रयत्न केला, पण डॉयल ऐकत नव्हते. आणि हळूहळू या विषयावरून 2 मित्रांमध्ये दरी पडत गेली आणि ती दरी कधीच भरली नाही. हाउडिनी म्हणाले, सर ऑर्थर जे सांगतात ते मला आश्चर्यचकित करत नाही, कारण त्यांचा विश्वास इतका अंध आहे की कुठलाही पुरावा त्यांना बदलणार नाही. आणि हे ऐकून मनात एक प्रश्न येतो की जो माणूस शेरलॉक होम्स निर्माण करतो, तो इतका अतार्किक कसा वागू शकतो? पण उत्तर साधं आहे. डॉयल एक पिता होते, एक दुखावलेले पिता, जो आपल्या मेलेल्या मुलाचा आवाज ऐकायला इच्छित होता आणि त्यासाठी त्यांनी बुद्धीला बाजूला ठेवून हृदयाने जगले. 1929 साल स्कॅन्डिनेव्हिया आणि हॉलंडमध्ये स्पिरिच्युअलिझमवर व्याख्याने देऊन डॉयल परत आले, थकलेले. त्यांना हार्ट अटॅक आला. 7 जुलै 1930 ससेक्समधील विंडेल्सहॅम त्यांचं घर. ऑर्थर कॉनन डॉयल यांनी शेवटचा श्वास घेतला. शेवटचे शब्द पत्नीला उद्देशून, यू आर वंडरफुल. वय होतं 71 वर्ष. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंब आणि स्पिरिच्युअलिस्ट मंडळीने शोक नाही, उत्सव साजरा केला.
ते मेले नाहीत, ते दुसऱ्या जगात गेले आहेत असं त्यांनी मानलं. आणि त्यांच्या मृत्यूनंतर 13 जुलै 1930ला लंडनच्या रॉयल ऑल्बर्ट हॉलमध्ये एक सेअन्स आयोजित करण्यात आली. हजारो लोक जमले. डॉयल यांच्या आत्म्याला बोलावलं. एक रिकामी खुर्ची ठेवली होती सर ऑर्थरसाठी. हे होतं त्यांच्या विश्वासाचं शेवटचं प्रतीक. ऑर्थर कॉनन डॉयल यांनी दिलं जगाला शेरलॉक होम्स, एक असं पात्र जे आजही जगतं, आजही श्वास घेतं, टी व्हीवर, चित्रपटांमध्ये, पुस्तकांमध्ये. शेरलॉक होम्स चित्रपट आणि टी व्हीमध्ये सर्वाधिक वेळा साकारलं गेलेलं काल्पनिक पात्र आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार आजपर्यंत 25,000हून अधिक वेळा होम्सला रंगवलं गेलं आहे. आणि डॉयल यांनी दाखवलं की एक माणूस किती वेगळा असू शकतो. एकीकडे जगातील सर्वात तार्किक पात्र निर्माण करणारा आणि दुसरीकडे भावनेने, श्रद्धेने जगणारा. एकीकडे डॉक्टर, वकील, साहित्यिक आणि दुसरीकडे स्पिरिच्युअलिस्ट, राजकीय कार्यकर्ता. हे माणूस एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगलेत. ऑर्थर कॉनन डॉयल यांनी एकदा लिहिलं होतं की माझ्या मृत्यूपूर्वी माझं सर्वात महान साहस माझी वाट पाहत आहे. ते आयुष्याला एक रोमांचक साहस मानत होते आणि हेच त्यांनी आपल्या प्रत्येक पुस्तकातून सांगितलं. शेरलॉक होम्सला आवडणाऱ्या प्रत्येकाने एकदा डॉयल यांची कहाणी वाचायलाच हवी, कारण होम्सपेक्षाही रोमांचक त्याचा निर्माता आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला डॉयल यांच्याबद्दल सर्वात आश्चर्यकारक काय वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच रोमांचक कहाण्या येत राहतील. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.